जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, उपाशी मेलात तरी सुद्धा चालेल, परंतु माहेरून या 3 गोष्टी चुकूनही आणू नका. मित्रांनो, आजची कथा विवाहित महिलांसाठी खूपच माहितीपूर्ण आणि शिक्षाप्रद आहे, ज्यामध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्ही माहेरून सासरी जात असाल तर या 3 गोष्टी कधीही माहेरून सासरी घेऊन जाऊ नका. चुकूनही या 3 गोष्टी घेऊन जाऊ नका, अन्यथा तुमच्या नवऱ्यावर आकस्मिक संकट येऊ शकतं. नवरा आजारी पडू शकतो किंवा धनाचा नाश सुद्धा होऊ शकतो. मित्रांनो, आता या 3 गोष्टी कोणत्या आहेत ज्या कधीही माहेरून सासरी घेऊन जाऊ नयेत, ते आपण या कथेमार्फत जाणून घेणार आहोत. तुम्हाला माझी नम्र विनंती आहे की तुम्ही ही कथा शेवटपर्यंत पहा, कारण ही कथा जर लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐकली, व्यवस्थित समजून घेतली आणि या कथेमध्ये सांगितलेल्या गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आचरणात आणल्या तर मला आशा आहे की तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचे संकट येणार नाही. तुमचा नवरा तुमच्यासोबत कधीही भांडण करणार नाही. तुमचा नवरा तुमच्यासोबत नेहमी खूप प्रेम करेल, अशी ही कथा तुम्हाला शिकवण देऊन जाणार आहे. तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या आपल्या कथेला. मित्रांनो, एका गावामध्ये एक श्रीमंत शेठ राहत होता. त्या शेठाला एक मुलगी होती. शेठ त्याच्या मुलीवर अत्यंत प्रेम करायचा. तो स्वतःच्या जीवापेक्षा जास्त तिला जपायचा आणि असं म्हणतात सुद्धा मुलीवर तिचे वडील अत्यंत प्रेम करत असतात. मित्रांनो, तो शेठ त्याच्या मुलीवर अत्यंत प्रेम करायचा. मुलीची कोणतीही इच्छा असेल ती इच्छा तो शेठ ताबडतोब पूर्ण करत असे. देवाकडे मागितल्यावर सुद्धा थोडासा वेळ लागेल, परंतु तो शेठ त्याच्या मुलीची इच्छा क्षणात पूर्ण करायचा. मुलीची कोणतीही इच्छा असो, काहीही हट्ट करू द्या, शेठ मुलीची इच्छा पूर्ण करत असे. मित्रांनो, माझी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही तुमच्या मुलांवर खूप प्रेम करा, खूप लाड करा, परंतु लक्षात ठेवा, इतकं प्रेम तुम्ही तुमच्या मुलीवर किंवा मुलांवर करू नका, ज्यामुळे तुमच्या मुलांचे भविष्य धोक्यात पडेल. तुम्ही या गोष्टींचं भान ठेवा की तुमच्या मुलीला दुसऱ्यांच्या घरी जायचं आहे, त्यामुळे मुलींच्या स्वभावाकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. मित्रांनो, वास्तविक पाहता 90% सासरचे लोक वाईट नसतात. 90% आपल्या मुलींचा स्वभाव चांगला नसतो. त्यामुळे या गोष्टीचा तुम्ही व्यवस्थित विचार करा. तुम्ही तुमच्या मुलीवर अति जास्त लाड प्रेम करू नका, ज्यामुळे ती हट्टी बनेल. लहान मोठ्यांमधील अंतर, सन्मान ती विसरून जाईल. मानमर्यादा ती विसरून जाईल. ती हे विसरेल की मी एक भारतीय स्त्री आहे. तुम्ही इतकंही लाड किंवा प्रेम देऊ नका की नंतर तुम्हाला त्या गोष्टीचा पश्चाताप करावा लागेल. मित्रांनो, तो शेठ त्याच्या मुलीवर खूप प्रेम करायचा. इतकं प्रेम करायचा की ती मुलगी अति लाडामुळे अत्यंत हट्टी बनली. वेळोवेळी ती सारखं भांडण करायची, कोणासोबतही भांडण करायची. लक्षात ठेवा मित्रांनो, मुलगी ही लढाऊ नाही पाहिजे, तर काळजी घेणारी पाहिजे. शेठच्या प्रेमामुळे, अति लाडामुळे त्याची मुलगी हट्टी स्वभावाची झाली. सकाळी उशिरा उठत असे. कोणी काही बोललं तर त्याला उलट उत्तर करायची. रागाने त्याच्यासोबत बोलत असे. मुलींनो, एक लक्षात ठेवा, तुमचं हे राग, तुमची ही चिडचिड, तुमचा हा हट्टीपणा तुमचे आईवडील सहन करतात, परंतु सासरी गेल्यानंतर सासरचे लोक ते सहन करत नाहीत. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, तुमचे आईवडील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील, तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला वागवतील, परंतु जेव्हा तुम्ही लग्न करून सासरी जाल तेव्हा तुमच्या या वाईट सवयी सासरी कोणीही सहन करणार नाही. मित्रांनो, ती मुलगी तिच्या आयुष्यामध्ये आता खूपच गर्विष्ठ झाली होती. मुलीची आई मुलीच्या वडिलांना म्हणजेच त्या शेठाला समजावते, हे बघा, तुम्ही मुलीचे अतिलाड करू नका, आता ही खूपच हट्टी झाली आहे. सर्वांना उलट उत्तर करत असते. तेव्हा शेठ म्हणाला, आता लहान आहे, मोठी झाल्यावर सर्व ठीक होईल. तेव्हा शेठची बायको म्हणाली, लहान आहे असं म्हणून सोडून देऊ नका. तुमचा हा हलगर्जीपणा, तुमचे हे अतिलाड आपल्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करतील. मित्रांनो, मी तुम्हाला एक नम्र विनंती करते की तुम्ही तुमच्या मुलीची प्रत्येक मागणी पूर्ण करता. त्यावेळेला तुमची मुलगी आनंदी होते, परंतु तिला ही सवय कायमची लागून जाते व नंतर तिला आयुष्यभर अश्रू ढळत राहावे लागते. आणि म्हणूनच लक्षात ठेवा, मुलीचे संगोपन करणे हे एका संताच्या तपस्येप्रमाणेच आहे.
हळूहळू ती मुलगी मोठी झाली आणि जेव्हा मुलगी मोठी होते तेव्हा वडिलांना एकच चिंता असते की माझ्या मुलीचे लग्न करावे. माझ्या मुलीचे चांगल्या ठिकाणी लग्न लावून दिले तर मी या जबाबदारीतून मुक्त होऊ शकेल. एक चांगला असा परिवार शोधून वडिलांनी त्यांच्या मुलीचं लग्न लावून दिलं. लग्न झालं. आता ती मुलगी तिच्या सासरी गेली. जेव्हा मुलगी सासरी गेली तेव्हा सासरी जाऊन 8 दिवसही झाले नव्हते. तेवढ्यातच तिने वडिलांना फोन केला. वडिलांनी फोन उचलला. म्हणाले, पोरी सांग कशी आहेस? मुलगी म्हणाली, कशी आहे विचारू नका, मी ते खूपच त्रास सहन करत आहे. वडिलांनी विचारले, पोरी 8 दिवसातच तुझी अशी अवस्था झाली आहे? मुलगी म्हणाली, हो, मी इथे 1 मिनिटही थांबू शकत नाही. तुम्ही आताच इथे या आणि मला घरी घेऊन चला. मी या नरकात राहू शकत नाही. वडील म्हणाले, अगं 8 दिवसातच असं काय घडलं? तू असं का म्हणत आहेस? मुलगी म्हणते, सर्व काही व्यर्थ आहे. जर तुम्हाला मला जिवंत बघायचे असेल तर तुम्ही आत्ताच्या आता इकडे या. जसे आहात त्या अवस्थेत या आणि मला घेऊन चला. वडील म्हणाले, मी तर खूप चांगलं कुटुंब पाहिलं होतं. खूप जास्त हुंडा सुद्धा दिला होता. सर्व काही दिलं होतं. त्यानंतर धुमधडाक्यात तुझं लग्न लावून दिलं. पूर्ण नगरामध्ये असं लग्न कोणीही लावून दिलं नव्हतं. आणि आता फक्त 8 दिवसांमध्ये तू असं काय म्हणत आहेस? मुलगी म्हणाली, मी फोन ठेवत आहे. तुम्ही लवकर इकडे या आणि मला माहेरी घेऊन चला. जर तुम्हाला मला जिवंत पाहायचं असेल तर लवकरात लवकर येऊन मला इथून घेऊन चला. जर तुम्ही उशीर केलात तर तुम्ही तुमच्या मुलीचा चेहरा पाहू शकणार नाहीत. अखेर तो बाप काय करू शकत होता? अखेर नाईलाजाने तो शेठ मुलीच्या सासरी गेला. तिथे गेल्यावर कोणीही शेठला हाक मारली नाही किंवा कोणीही शेठला काहीच विचारलं नाही. मुलीचे सासरे बाहेर निघून गेले. मुलीच्या दिराने शेठाकडे दुर्लक्ष केले. शेठ विचार करू लागला, 8 दिवसांमध्ये असं काय घडलं आहे की माझ्यासोबत कोणी बोलायलाही येत नाही. मुलींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलींच्याच गैरवर्तनामुळे सासरी तुमच्याच आईवडिलांचा अपमान होत असतो. आणि जर वर्तणूक चांगली असली तर त्याच आईवडिलांचा खूप मानसन्मान तुमच्या सासरी केला जातो. शेठ मुलीच्या खोलीत गेला आणि जाऊन मुलीला म्हणाला, पोरी काय झालं आहे? तेव्हा मुलगी म्हणाली, तुम्ही या घरातील पाणी सुद्धा पिऊ नका. तुम्ही ताबडतोब चला. तेव्हा वडील म्हणाले, पोरी तू असं का म्हणत आहेस? मुलगी म्हणाली, तुम्ही आत्ताच्या आत्ता मला माहेरी घेऊन चला. मला इथे गुदमरायला होतंय. मला एक क्षणही इथे राहायचं नाही. तेव्हा शेठ म्हणाला, पोरी थांब, मी तुझ्या सासूला विचारतो. तेव्हा मुलगी म्हणाली, त्या चटकिनीला काय विचारायचं? ती तर चटकीन आहे, तिला विचारू नका. त्या म्हातारीमुळेच मी खूप दुःखी आहे. या घरामध्ये 8 दिवसही झाले नाहीत की तिने माझे आयुष्य नरकासमान केले आहे. वडील म्हणाले, थांब पोरी, मी एकदा विचारून पाहतो. त्यानंतर शेठ सासूबाई जवळ गेला आणि म्हणाला, ताई मी आलोय. तेव्हा सासू म्हणाली, हो मी पाहिलं, मला चष्मा नाही लागलाय. तुम्ही आलात तर यामध्ये आश्चर्याची काय गोष्ट आहे? वडिलांनी विचार केला, हे असे का बोलत आहेत? वडील म्हणाले, ताई मी माझ्या मुलीला घेऊन जाण्यासाठी आलो आहे. तेव्हा सासू म्हणाली, ठीक आहे, आत्ताच्या आत्ता तुमच्या मुलीला घेऊन जा. तुम्ही आम्हाला अशी मुलगी दिली आहे की जिने आम्हाला अगदी हैराण करून सोडलं आहे. ही सकाळी 8 वाजता उठते आणि घरातील कुठलेही काम करत नाही. हिला आयतं जेवण हवं असतं आणि जर कोणी हिला काही बोललं तर उलट उत्तर करायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. अशी मुलगी तुम्ही आम्हाला दिली आहे. तुम्ही आत्ताच्या आत्ता तुमच्या मुलीला घेऊन जा आणि हुंड्यामध्ये जे काही पैसे तुम्ही दिले आहेत ते सुद्धा घेऊन जा. आम्हाला तुमचा हुंडा नको आणि तुमची मुलगी सुद्धा नको. मित्रांनो, सासूबाईंचं हे असं बोलणं ऐकल्यामुळे मुलीच्या वडिलांची मान खाली झाली. शेवटी शेठ त्याच्या मुलीला घेऊन घराच्या दिशेने निघाला. जाताना शेठ म्हणाला, ताई 10-15 दिवसांमध्ये मी हिला पाठवून देतो. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, नको नको, हिला पाठवू नका, तुमच्याकडेच ठेवा. हिच्यासाठी आमच्या घराचे दरवाजे आता कायमचे बंद झाले आहेत. शेठला समजलं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. मुलीला गाडीत बसवलं आणि त्यानंतर ते घराच्या दिशेने निघाले. रस्त्यामध्ये शेठ त्याच्या मुलीला विचारू लागला, एक गोष्ट सांग पोरी, हे वातावरण कसं तयार झालं? मुलगी म्हणाली, बाबा तुम्ही कोणासोबत माझं लग्न लावून दिलं? यापेक्षा तर मी कुमारी राहिली असते तर ते चांगलं झालं असतं.
शेठ म्हणाला, पोरी तू काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे, सर्व काही अगदी ठीक होईल. मला एक गोष्ट सांग, तुझ्या सासरची माणसं कशी आहेत, तुझं सासर कसं आहे? तेव्हा मुलगी म्हणाली, बाबा तुम्ही पाहिलत ना, अगदी नरकासमान माझं सासर आहे. माझी सासूबाई चटकीन आहे, माझा सासरा राक्षसा समान आहे. माझा दीर हा एक नंबरचा मूर्ख आणि धूर्त प्रकारचा माणूस आहे. दिवसभर फक्त उन्हाळक्या करत असतो, गावभर फिरत असतो. नंतर एक नंबरची आग लावी आहे. तिच्यासारखी बाई मी पूर्ण आयुष्यात पाहिली नाही. वडील म्हणाले, पोरी तुझा नवरा कसा आहे? मुलगी म्हणाली, माझा नवरा तर साक्षात यमराज आहे. वडील विचार करू लागले की नवरा यमराज आहे, सासरा राक्षस आहे, सासू चटकीन आहे, दीर मूर्ख आणि उन्हाळ आहे, नणंद आग लावी आहे. त्यानंतर वडिलांनी मुलीला विचारलं, पोरी तुझे शेजारी कसे आहेत? तेव्हा मुलगी म्हणाली, खूप बदमाश आहेत. वडिलांनी विचार केला, एक माणूस चुकीचा असू शकतो, दोघे चुकीचे असू शकतात, परंतु सासरची सर्वच लोक चुकीची कशी काय असू शकतात? सासरचीच लोक सोडा, शेजारची लोक सुद्धा चुकीची आहेत. मित्रांनो, मुलीचे वडील थोडे समजूतदार होते. वडिलांनी विचार केला की दोष सासरच्या लोकांमध्ये नाही, तर दोष माझ्या मुलीमध्येच आहे. नक्कीच हिने काहीतरी भांडण केलेलं दिसत आहे. मुलगी म्हणाली, बाबा आता मी सासरी कधीच जाणार नाही. तेव्हा वडील म्हणाले, ठीक आहे पोरी, तू सासरी कधीच जाऊ नकोस. तुझ्या वडिलांचं घर आहे, तुला जितका वेळ हवा आहे तितका वेळ तू माहेरी राहा. आपल्या घरी तुला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. तेव्हा शेठ मुलीला घेऊन घरी पोहोचला. तेव्हा शेठच्या मुलाच्या बायकोने पाहिलं की नणंदबाई घरी आली आहे. तेव्हा ती विचार करू लागली की नक्कीच ही आता इथेच राहण्यासाठी आली आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही 4 दिवसांसाठी माहेरी जाता तेव्हा वहिनी तुमचा आदर सत्कार ठेवते, परंतु जेव्हा तुम्ही रोजच्या रोज जायला लागता तेव्हा तुमची वहिनी सुद्धा म्हणते, खूप झालं ताई, आता बस झालं. आणि तेच झालं. जेव्हा शेठची मुलगी 10-12 दिवस घरी राहते तेव्हा तिची वहिनी तिच्यावर राग करू लागते. सुरुवातीला तर शेठच्या मुलीला काहीच काम करायला सांगत नव्हती, परंतु आता मात्र वहिनी शेठच्या मुलीला खूप सारी कामं करायला सांगते, तिच्याशी नीट बोलतही नसते. तेव्हा शेठची मुलगी म्हणते, वहिनी तू माझ्यासोबत असं का वागतेस? आधी तर माझ्यासोबत तो खूप प्रेमाने वागायची, परंतु आता तुला काय झालं आहे? तेव्हा शेठची सुनबाई म्हणते, आधी हे घर तुझं होतं, परंतु आता तुझं लग्न झालं आहे आणि तुझं सासर म्हणजेच तुझं घर आहे, परंतु तू तर आता तुझं सासर सोडून इकडे आली आहेस, त्यामुळे आता तुला इथे आरामात बसून खायला मिळणार नाही. मुलगी विचार करू लागली, वहिनीचा स्वभाव अचानकच बदलला आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलगी जर माहेरी अधिक काळ राहत असेल तर तिचा मान सन्मान कमी होत असतो, परंतु तीच मुलगी जर सासरी राहत असेल आणि माहेरी फक्त 1 ते 2 दिवसांसाठी किंवा काही कार्यक्रमांसाठी जात असेल तर तिच्या सन्मानामध्ये भर पडत असते. ओटसूट माहेरी जाणाऱ्या मुलीचा मान सन्मान कमी होणारच आहे. अचानकच बहिणीचा बदललेला स्वभाव पाहून शेठच्या मुलीला खूपच टेन्शन येऊ लागलं. आता तर गावातील लोक सुद्धा शेठच्या मुलीला विचारू लागले होते, तुझ्या सासरचे लोक तुला नेला येत नाहीत का? जी पण मैत्रीण तिला भेटायची ती विचारायची, तू बरेच दिवस झाले इकडेच राहतेस, भाऊजी तुला नेला येत नाहीत का? आता ती मुलगी कुठेही जायची, लग्नाला जायची, मंदिरात जायची, बाजारात जायची, जो पण तिला ओळखीचा भेटायचा तो फक्त हेच विचारायचा, नवरा तुला नेण्यासाठी येत नाही का? तुला सोडून दिलं आहे का? मुलगी विचार करू लागली, मी सासरी होते तेच बरी होते, इकडे येऊन जगणं तर आणखीनच कठीण झालं आहे. मला तर आता सर्वजण कुठेही फक्त हेच विचारत असतात की नवरा तुला नेला येत नाही का? फक्त लोकांना ह्याच गोष्टींची काळजी आहे की आमच्यामध्ये भांडण चालू आहे का? मुलगी विचार करू लागली, मी तर एका मोठ्याच संकटात सापडले आहे. सर्वत्र आता फक्त ही चर्चा होऊ लागली होती की शेठची मुलगी माहेरीच राहत आहे, ती तिच्या सासरी जात नाही. लोक असं सुद्धा म्हणायचे की त्या मुलीचा स्वभावच तसा होता, ती प्रत्येकाला उलट उत्तरं करायची, खूप फाटक्या तोंडाची होती, त्यामुळेच तिच्यासोबत हे असं झालं आहे. मित्रांनो, एके दिवशी शेठने पाहिले की त्यांची मुलगी उदास बसलेली आहे. तेव्हा शेठ मुलीजवळ गेले आणि विचारलं, पोरी काय झालं आहे? तेव्हा मुलगी म्हणाली, काय सांगू बाबा,
माझं सासर तर अगदी नरका समान आहेच, परंतु मला वाटलं होतं की मी माहेरी आनंदाने राहीन. पण लग्नानंतर जशी मी माहेरी आले, इथे माझी सर्व इज्जत संपली आहे. जो माझ्याकडे पाहतो तो फक्त संशयाच्या नजरेने पाहत असतो. ज्याच्या सोबतही मी बोलायला जाते त्याचा पहिला प्रश्न हाच असतो, भाऊजी कुठे आहेत? सासरची माणसं कुठे आहेत? भाऊजी तुला न्यायला येत नाहीत का? या सर्व प्रश्नांनी मला हैराण करून टाकलं आहे. यापेक्षा तर चांगलं हे असतं बाबा की माझं लग्नच झालं नसतं. तेव्हा मुलीचं हे बोलणं ऐकल्यानंतर शेठ म्हणाले, पोरी तू एक काम करशील, आपल्या नगरामध्ये एक महाराज आले आहेत. ते खूप ज्ञानी संत आहेत. मी तुझ्या बाबतीत त्यांच्यासोबत बोललो आहे आणि तुझी सर्व परिस्थिती ऐकल्यानंतर त्या महाराजांनी मला एक मंत्र दिला आहे. महाराजांनी मला सांगितलं आहे की जर तुमच्या मुलीने या मंत्राचा जप 6 महिने केला तर सासरची सर्व लोक तिच्या मुठीत असतील. मुलगी म्हणाली, हे सत्य आहे का बाबा? तेव्हा वडील म्हणाले, हो हे अगदी सत्य आहे. मित्रांनो, मुलीची तर हीच इच्छा होती की मी सासरी गेल्यानंतर तिकडची राणी व्हावं, सर्व काही माझ्या हातात यावं, सर्व लोक माझ्या इशाऱ्यावर काम करावेत. त्या मुलीला फक्त आयुष्यामध्ये आराम हवा होता, बाकी काहीच नको. वडील म्हणाले, पोरी 6 महिन्यात तुझ्या सासरच्या लोकांचं आणि सासरचं पूर्ण वातावरण बदलून जाईल. तुला सासरी जायचं आहे का? तेव्हा मुलगी म्हणाली, हो बाबा मला सासरी जायचं आहे. वडील म्हणाले, मग ठीक आहे, मी तुला जो मंत्र सांगतोय त्याचा जप तू 6 महिने नित्य नेमाने कर. तुझ्या सासरची माणसं तुझ्या मागे पुढे फिरतील, तुझ्या मुठीत असतील. सासू तुझ्या पुढे एक शब्दही बोलणार नाही आणि नवरा नेहमी तुझंच म्हणणं ऐकेल. तेव्हा मुलगी म्हणाली, ठीक आहे बाबा, मी 6 महिने नित्य नेमाने त्या मंत्राचा जप करेल. तुम्ही मला तो मंत्र सांगा. तेव्हा शेठ म्हणाले, त्या मंत्राचा जप मला करायचा आहे आणि तुला फक्त साधना करायची आहे, म्हणजेच त्या महाराजांनी सांगितलेलं काम तुला करायचं आहे. तेव्हा मुलगी म्हणाली, ठीक आहे बाबा, हे तर आणखीन चांगलं झालं. मला आधीच मंत्र जप करण्याचा कंटाळा होता, त्यामुळे तुम्ही मंत्र जप करा, मी साधना करते. परंतु मला हे सांगा की मला साधना काय करायची आहे? तेव्हा शेठ म्हणाले, 6 महिने तू कोणालाही काहीच म्हणू नकोस, कुणालाही उलट उत्तर करू नकोस. 6 महिने या गोष्टींचं तू पालन कर. 6 महिने सर्वांसोबत प्रेमाने वाग, कुठल्याही गोष्टीचा अहंकार ठेवू नकोस. बोल, तुला ही गोष्ट मान्य आहे का? मुलगी म्हणाली, हो बाबा, मला तुमचं म्हणणं मान्य आहे. फक्त 6 महिन्यांचीच तर गोष्ट आहे, मी हे करायला तयार आहे. वडील म्हणाले, मग ठीक आहे, 6 महिने तू ही साधना कर, त्यानंतर पूर्ण सासर तुझ्या मुठीत असेल. त्यानंतर शेठ त्यांच्या मुलीला घेऊन सासरी निघून जातो. सासरी गेल्यानंतर सासरची लोक पाहतात की सुनबाई परत आली आहे. सासरी गेल्यानंतर कोणीही तिची विचारपूस केली नाही, कोणीही काही बोललं नाही. हे पाहून त्या मुलीला राग तर खूप आला होता. परंतु तेव्हा वडील म्हणाले, पोरी तू या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष कर, कोणालाही काहीच म्हणू नकोस, तुझ्या साधनेकडे तू लक्ष दे. मित्रांनो, शेठ मुलीच्या सासूजवळ जातो आणि म्हणतो, ताई मी तुमच्या सुनेला घेऊन आलो आहे. सासूबाई म्हणाल्या, तुम्ही हिला का घेऊन आला आहात? ही तर आमचं घर उद्ध्वस्त करण्यासाठी जन्माला आली आहे. तुम्ही हिला इथून घेऊन जा, आम्हाला हिची काहीच गरज नाही. तेव्हा शेठ हात जोडून मुलीच्या सासूला म्हणतो, ताई हिला एक संधी द्या, कारण एक चूक तर प्रत्येकाची माफ केली जाते, एकदा संधी तर प्रत्येकाला दिली जाते. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, ठीक आहे भाऊ, जर तुम्ही इतकेच म्हणत आहात मग ठीक आहे. त्यानंतर शेठ त्यांच्या मुलीला समजावून तिथून निघून जातो. शेठ सांगतो, पोरी फक्त 6 महिने जाऊ दे, कोणालाही काहीच बोलू नकोस, कोणालाही उलट उत्तर करू नकोस. त्यानंतर बघ, हे पूर्ण सासर तुझ्या मुठीत असेल. त्यानंतर तुला जे वाटेल ते तू कर. माझं बोलणं लक्षात ठेव, कोणीही तुझ्यासोबत कसाही वागू दे, कशाही स्वरात बोलू दे, रागात बोलू दे किंवा तुझ्यासोबत भांडू दे, परंतु तू त्याला उलट उत्तर करू नकोस. मित्रांनो, इतकं म्हटल्यानंतर शेठ त्यांच्या घरी निघून जातो. पुढच्या दिवशी सकाळी सुनबाई सासूबाईंच्या जवळ जाते व त्यांच्या चरणांना स्पर्श करते. सुनबाई सासूबाईंना म्हणते, आई तुम्ही मला आशीर्वाद देणार नाहीत का? सासूबाई आधीपासूनच खूप रागाने भरलेल्या होत्या, परंतु सुनबाईंनी जेव्हा त्यांच्या पायांना स्पर्श केला आणि म्हणाली, आई आशीर्वाद द्या,
तेव्हा त्या सासूबाईंना एकदमच धक्का बसला. सासूबाई विचार करू लागल्या, हिने माझ्या पायाला स्पर्श केला आहे आणि माझ्याकडे आशीर्वाद मागत आहे. ही उलटी गंगा कशी वाहू लागली? ही आमची ती सुनबाई आहे ना, जी मला उलट उत्तर करायची, मला चेटकीण म्हणायची, परंतु आज ही माझ्या पायाला स्पर्श करून माझे आशीर्वाद मागत आहे. सुनबाई म्हणाली, आई, जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा. आजपासून मी कोणतीही चूक करणार नाही. आतापर्यंत माझ्या ज्या काही चुका झाल्या आहेत त्या तुम्ही पोटात घ्या आणि मुलगी समजून मला आशीर्वाद द्या. मित्रांनो, म्हणतात ना, सासूबाईंना आणखीन काय हवं असतं? जर सुनबाई सासूबाईंच्या चरणांमध्ये जाऊन माथा ठेवत असेल आणि म्हणत असेल, आई मला आशीर्वाद द्या, तेव्हा त्या सासूबाईंचे मन प्रफुल्लित होते आणि त्या सुनबाईला सर्व काही द्यायला तयार होतात. मित्रांनो, सासूबाईंनी सुनबाईला आशीर्वाद दिला. त्यानंतर शेठची मुलगी तिथून उठते आणि स्वयंपाकगृहामध्ये जाऊन जेवण बनवू लागली. जेव्हा स्वयंपाकगृहातून भांड्यांचा आवाज येऊ लागला तेव्हा सासूबाई तिच्या मुलीला म्हणाल्या, पोरी जाऊन बघ, स्वयंपाकगृहामध्ये मांजर तर आली नाही ना, कारण भांड्यांचा आवाज येत आहे. तेव्हा मुलीने सांगितलं, अगं आई, मांजर नाही, तिथे दुसरी मांजर आली आहे, म्हणजेच तुझी सुनबाई आहे. तुझी सुनबाई जेवण बनवत आहे. मित्रांनो, शेठच्या मुलीने अन्न शिजवलं आणि सासूबाईंना वाढलं. सुनबाईने जेवण बनवलं आहे हे पाहून सासूबाई खूपच खुश झाल्या. इतक्यातच सासरे घरी येतात. तेव्हा शेठची मुलगी सासऱ्यांच्या पाया पडते आणि म्हणते, बाबा, जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा. त्यानंतर सुनबाई सासऱ्यांसाठी जेवणाचं ताट घेऊन येते. सासरे हा सर्व प्रकार पाहतच असतात. ते विचार करत असतात की आमची तीच सुनबाई आहे का, जी आम्ही एक शब्द जरी बोललो तरी आम्हाला उलट उत्तर करत असे, परंतु आज ही माझ्या पायांना स्पर्श करत आहे, माझ्या पाया पडत आहे. मित्रांनो, दुसरं काय हवं असतं? त्यांच्या मुलाने आणि त्यांच्या सुनबाईने त्यांचा आदर सन्मान करावा, त्यांना वेळेवर अन्न पाणी द्यावं, यापेक्षा अधिक सासऱ्यांना दुसरं काहीच नको असतं. मित्रांनो, आता शेठची मुलगी सकाळी लवकर उठू लागली होती. जी सकाळी 8 वाजता उठायची ती आता 6 वाजता उठू लागली होती. सर्व घरातील कामं आवरायची, नवऱ्याची सेवा करायची, दिराची काळजी घ्यायची, नणंदेची सुद्धा काळजी घ्यायची, सर्वांना वेळेवर जेवण द्यायची. शेठच्या मुलीला वडिलांचं बोलणं चांगलं लक्षात होतं. कोणी कितीही काहीही बोलू द्या, कुणालाही उलट उत्तर करायचं नाही, सर्वांसोबत प्रेमाने वागायचं. जेव्हा पण तिला कोणी काही बोलायचं तेव्हा तिला खूप राग यायचा, परंतु तेव्हा तिला वडिलांचे शब्द आठवायचे की तू साधनेचा भंग करू नकोस, प्रत्येकासोबत प्रेमपूर्वक वाग, मग 6 महिन्यानंतर सर्व लोक तुझ्या मुठीत असतील, तुझ्या मागे पुढे करत असतील. फक्त 6 महिन्यांची तर गोष्ट आहे. त्यामुळे मुलगी विचार करायची की फक्त 6 महिन्यांचीच तर गोष्ट आहे, त्यानंतर मी एकेकाला पाहून घेईन. अशाच प्रकारे मित्रांनो, शेठची मुलगी सर्वांची सेवा करत होती, सर्वांची काळजी घेत होती. आणि अशा प्रकारे जेव्हा 1 महिना पूर्ण झाला तेव्हा सासूबाईंनी त्यांच्या सुनबाईला त्यांच्या जवळ बोलावलं आणि घराच्या सर्व चाव्या तिच्या जवळ दिल्या. त्या म्हणाल्या, सुनबाई, तू माझी सुनबाई नसून माझी मुलगी आहेस. तुझ्या रूपाने माझ्या घरात आज लक्ष्मी आली आहे आणि म्हणूनच आजपासून घराची सर्व जबाबदारी मी तुझ्याकडे सोपवते आहे. मित्रांनो, शेठच्या मुलीने लगेचच त्या सर्व चाव्या स्वतःजवळ घेतल्या. मित्रांनो, एका सुनबाईला दुसरं काय हवं असतं? सुनबाईला घराचं सर्व राज्य हवं असतं. आता शेठची मुलगी खूपच आनंदी झाली होती. सासूबाईंनी मुलाला बोलावलं आणि सांगितलं की आजपासून तू जे काही पैसे कमावून आणशील ते सर्व तुझ्या बायकोकडे द्यायचे, कारण ही आता या घराची फक्त सुनबाई नसून घराची लक्ष्मी आहे आणि आता या घराची सर्व जबाबदारी तिच्यावर आहे. मित्रांनो, सासूबाईंचं हे बोलणं ऐकल्यामुळे शेठच्या मुलीच्या आनंदाला सीमा राहिली नाही. तिला आता वडिलांच्या बोलण्यावर विश्वास बसू लागला. ती विचार करू लागली की खरंच त्या महाराजांनी सांगितलेला फरक दिसत आहे. 1 महिन्यामध्ये सर्व काही माझ्या बाजूने घडताना दिसत आहे. वडिलांनी तर मला हेच सांगितलं होतं की 6 महिने लागतील, परंतु आता तर 1च महिना झाला आहे आणि 1 महिन्यातच परिणाम दिसत आहे. आता मी या घराची राणी बनली आहे. सर्व घराच्या चाव्या माझ्याकडे आल्या आहेत. सर्व लोक माझ्यानुसारच वागत आहेत. त्यामुळे मला दुसरं काय हवं होतं? हेच तर हवं होतं. मित्रांनो,
ती मुलगी आता खूपच खुश होती, परंतु तिच्या आत अजूनही राग भरलेला होता. कारण 6 महिन्यानंतर ती तिच्या सासरच्या लोकांनी तिला जे काही बोललं होतं त्याचा हिशोब चुकता करणारी होती. त्यानंतर शेठची मुलगी वडिलांच्या सांगण्यानुसार खूप चांगल्या प्रकारे सासरच्या लोकांसोबत वागत होती. आता सासरची लोक तिचं कौतुक करू लागली होती. शेजारची लोक सुद्धा सुनबाईचं कौतुक करू लागली होती. हळूहळू 2 महिने निघून गेले आणि जसं 2 महिने झाले तेव्हा शेठच्या मुलीचे सर्व विचारच बदलले. तिच्यामध्ये प्रेमाची भावना जागृत झाली, चांगला स्वभाव निर्माण झाला. श्रावण महिना येतो तेव्हा शेठचा मुलगा म्हणजेच त्या मुलीचा भाऊ तिला नेण्यासाठी तिच्या सासरी येतो. येऊन तो त्याच्या बहिणीला म्हणतो, ताई, श्रावण महिना आला आहे, तू तयार हो, मी तुला नेण्यासाठी आलो आहे. तेव्हा ती मुलगी म्हणाली, तू आधी माझ्यासाठी सासूबाईंना जाऊन विचार. तेव्हा मुलीचा भाऊ सासूजवळ गेला आणि विचारू लागला, आई, श्रावण महिना आला आहे आणि मी माझ्या बहिणीला घरी घेऊन जाण्यासाठी आलो आहे. तेव्हा सासू म्हणाली, ठीक आहे बाळा, लग्नानंतरचा पहिलाच श्रावण आहे आणि आता सर्व सणांना सुरुवात होणार आहे, त्यामुळे तू तुझ्या बहिणीला घरी घेऊन जा. परंतु लक्षात ठेव, रक्षाबंधन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिला घेऊन ये, कारण तिच्याशिवाय आमच्या घराला शोभा नाही. ही तर आमच्या घराची लक्ष्मी आहे. जेव्हा ही लक्ष्मी आमच्या घरातून जाईल तेव्हा आम्हाला चैन पडणार नाही. सासूबाईंच्या या बोलण्यावरून मित्रांनो, तुम्ही अंदाज लावू शकता की वडिलांनी मुलीला जसे वागायला सांगितलं होतं त्यामुळे सर्वांच्या वागण्यात किती फरक पडला होता. मित्रांनो, त्यानंतर शेठची ती मुलगी भावासोबत तिच्या माहेरी येते. माहेरी आल्यानंतर वडील तिला विचारतात, पोरी, तुझ्या सासरची माणसं अजूनही तशीच आहेत का? राक्षस, चेटकीन आणि मूर्ख. तेव्हा मुलगी म्हणते, नाही नाही बाबा, तुम्ही त्यांच्याबद्दल असे शब्द उच्चारू नका. ते राक्षस नाहीत, मूर्ख किंवा चेटकीन नाहीत. ते तर माझे आई वडील आणि भाऊ आहेत. माझी सासूबाई आई समान माझ्यावर प्रेम करते. माझे सासरे वडिलांसारखे मला जपत असतात आणि माझा दीर एका भावाप्रमाणे माझी काळजी घेत असतो. सर्वजण खूप चांगले आहेत. माझा नवरा माझी खूप काळजी घेत असतो. मला काय नकोय, काय हवाय याची तो काळजी घेत असतो. सर्वजण खूप चांगल्या स्वभावाचे आहेत. माझी ननंद माझ्या छोट्या बहिणीसारखी आहे. माझी ती आता मैत्रीण झाली आहे आणि माझ्यासोबत ती खूप गप्पा मारत असते. माझ्यासोबत ती सर्व काही शेअर करत असते. मित्रांनो, जेव्हा वडिलांनी हे सर्व ऐकलं तेव्हा त्यांना समजलं की मुलीच्या लग्नानंतर माझी जी मान खाली झुकली होती ती आज गर्वाने उंच झाली आहे. माझ्या मुलीने माझी मान उंच केली आहे आणि आता मी अभिमानाने सांगू शकतो की मी या मुलीचा बाप आहे. मित्रांनो, अशा प्रकारे श्रावण महिना ती मुलगी आनंदाने माहेरी राहते आणि जसा रक्षाबंधन होतो तसा तिचा नवरा तिला नेण्यासाठी येतो. त्यानंतर शेठची मुलगी आनंदाने सासरी निघून जाते व सासरी गेल्यानंतर सर्वांची ती खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत असते. कोणालाही उलट शब्द बोलत नाही. अशा प्रकारे शेठच्या मुलीने तिच्या सासरला स्वर्गामध्ये बदललं होतं. तर मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की सुनबाईने जर विचार केला तर ती सासरला स्वर्गासमान बनवू शकते आणि जर तिने विचार केला तर त्या सासरला ती नरकामध्ये सुद्धा बदलू शकते. मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की उपाशी मेलात तरी चालेल, परंतु माहेरून या 3 गोष्टी कधीच सासरी घेऊन जाऊ नका. जर तुम्ही असं केलं तर तुमचा नवरा मोठ्या संकटात अडकू शकतो. त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत, चला जाणून घेऊया. पहिली गोष्ट आहे हट्टीपणा. म्हणजेच ज्या मुली हट्टी असतात त्यांचा तो हट्टीपणा माहेरी असताना पूर्ण केला जातो, परंतु जेव्हा तुम्ही सासरी जाता तेव्हा तुमचे सर्वच हट्ट पूर्ण केले जात नाहीत. म्हणूनच तुमच्यामध्ये जो पण हट्टीपणा आहे, जो पण राग आहे, तो राग तुमचे आईवडील सहन करतील, परंतु तुमच्या सासरची लोक राग सहन करणार नाहीत. आणि म्हणूनच पहिली गोष्ट ही आहे की तुमचा हट्टीपणा, तुमचा राग तुम्ही माहेरी सोडून सासरी जावे. दुसरी गोष्ट आहे भांडण करण्याची वृत्ती. जेव्हा तुम्ही माहेरी असता तेव्हा तुमच्या आईवडिलांसोबत, भावासोबत किंवा शेजाऱ्यांसोबत भांडण करत असता, तेव्हा तुमचे हे भांडण तुमच्या माहेरची माणसं सहन करतात. तुम्हाला ते काहीच म्हणत नाहीत, कारण तुम्ही एक मुलगी आहात.
परंतु जर तुमची तीच सवय तुमच्यासोबत सासरी गेली, तुम्ही सासरी गेल्यानंतर सुद्धा तशाच प्रकारे भांडत असाल, तर तुमची ही भांडणाची वृत्ती सासरची लोक सहन करत नाहीत. यामुळे तुमचं घर उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणूनच तुमची जी भांडणाची वृत्ती आहे ती तुम्ही माहेरी सोडून सासरी जायला पाहिजे. तिसरी गोष्ट आहे कडवट शब्द बोलणे. म्हणजेच माहेरी असताना जे तुम्ही तुमच्या आईवडिलांसोबत, भावांसोबत कठोर बोलत असता, ते शब्द तुमच्या माहेरी सहन केले गेले, परंतु तसे शब्द सासरी सहन केले जात नाहीत. जर तुम्ही सासरी असे शब्द वापरत असाल तर घरामध्ये भांडण व्हायला वेळ लागणार नाही. यामुळे घराची शांतता भंग होईल आणि घराचे वातावरण पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. जर तुम्ही असे कडवट शब्द तुमच्या नवऱ्याला बोलत असाल तर तुमच्यामध्ये भांडण होतील. नवरा जेव्हा बाहेरून घरी येतो आणि तुम्ही त्याच्यासोबत अशा प्रकारे बोलता, तेव्हा याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर सुद्धा होत असतो. नवरा तुमच्या त्या शब्दांचा सारखा विचार करत असतो. त्याच्या आतमध्ये तो गुदमरल्यासारखा राहू लागतो. त्याचं नीट जेवणाकडे लक्ष राहत नाही, त्याच्या आरोग्याकडे लक्ष राहत नाही, ज्यामुळे अनेक रोग आजार त्याच्या शरीरामध्ये घर करू लागतात. त्यामुळे तुमचा नवरा सारखा आजारी पडू लागतो आणि याचा त्रास पुढे जाऊन तुम्हाला सहन करावा लागतो. म्हणूनच तुम्ही माहेरून सासरी जाताना तुमच्यासोबत तुमच्या स्वभावात असलेला कडवटपणा सुद्धा घेऊन जाऊ नका. तर मित्रांनो, याच त्या 3 गोष्टी होत्या ज्या माहेरून सासरी जाताना तुम्ही घेऊन जाऊ नका. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. जय जय रघुवीर समर्थ.